आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण यात्र स्वीकारलेलं आहे. खरोखरच अप्रतिम नजारा अखिल भारतीय मांगेला समाज परिषद बघता बघता तिसरा दिवस क्रिकेटचा दुसरा असला तरी मात्र कबड्डी खो खो कबड्डी व्हॉलीबॉल त्याप्रमाणे फुटबॉल खेळांचे सामने झालेत. त्यानंतर क्रिकेटचा हा दुसरा दिवस उगवतोय. खूप सुरेख असं आयोजन या अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेकडनं जबरदस्त त्या ठिकाणी प्रेक्षकांची हळूहळू वर्णी लागताना चहूबाजूनी. दरम्यान या खेळपट्टीचा विचार केला तर जो हिरवळ आणि या ग्रीनलेस दिसतोय हा मैदान, खास करून मी आभार मानेल उज्ज्वलजी पाटील यांनी या ठिकाणी 100 ट्रकचा भरणा करून या चक्रमातीने पूर्णतः स्टेबल करून दिलं आणि हा मैदान सुरळीत करून त्यांचा एक मोलाचा वाटा आहे. आवर्जून त्याचं मी या ठिकाणी नाव घेईल, कारण अशा दानशूर व्यक्तिमत्वामुळे आपण या ठिकाणी क्रीडांगणावर खेळतोय. दरम्यान दाठीचा विचार केला तर त्यांच्याकडे मातब्बर संघ एक पूर्णतः त्यांचा संघ जर नावं पाहिली तर एक ग्रामीण ठिकाणी सुद्धा हा खेळतो. बरेच ठिकाणी त्यांचे सामने गाजवलेत का वाजवणी चारोटी. तर दाखटे संघामध्ये राहुल पागदाळे, त्याप्रमाणे निखिल अकरे, नंतर मयूर मर्दे सारखे दिग्गज खेळाडू या संघामध्ये आहेत. एका पाठोपाठ कल्पेश पागदारे एकाकी एक या ठिकाणी सर्रास खेळाडू त्या संघामध्ये आहेत आणि त्या संघाच्या विरुद्ध चारोटी संघाला खेळायचं आहे. बघूया चारोटी संघ कसा खेळ करेल. ज्याप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ त्यांनी केला होता आणि तारापूर संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. दरम्यान बघूया समुद्राला आलेली भरती पाहू शकाल. आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आपण सागर देवाकडे पाहिलं जातं. आपल्या पूर्वजांनी जी कमाई केली त्यानंतर बघता बघता प्रगतिशील मार्गावर आपलं हे पिढीने पिढ्या चालत आहेत. कुठेतरी आपण पाहू शकाल हळूवार नौका या लाटींवर डोलत असताना आपण कोडीवाड्यात आले अशी जाण करून देत आहेत. ज्याप्रमाणे हा क्रीडांगण समुद्र लगतच आहे. चिंचणीच्या खाडी ते वाढवांचं टोक पाहिलं तर 5-6 किलोमीटर लांब लचक असा हा किनारपट्टा आहे आणि खास करून या पर्यटन क्षेत्रासाठी हा चिंचणी गाव हे ओळखलं जातं. कृपया जे संघ हजर आहेत त्यांनी सर्व हजर संघाने एक सूचना ऐकून घ्यायचे. जर एकदा काही तुम्हाला पंचांनी थ्रो बॉलर काढला घोषित केला तर संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाही, ह्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. खरोखरच काही नियम आहेत त्याचं नियमाचं उल्लंघन करू नये आणि आपण स्वतःला सांगायचं आहे की आपण आपल्याकडनं चुका होऊ नये. चला या ठिकाणी स्पीडअप करायचं आहे. समोरचा संघ चला चारोटी संघाचा फलंदाज पाठवायचे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू यायचे आहेत. प्रत्येक संघाला या ठिकाणी विनंती असेल, युट्यूबच्या माध्यमातून आपण सामने पाहतोय. प्रक्षेपण करण्याकरता चिराग मेहर या ठिकाणी हजर असतो नेहमीप्रमाणे. चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्यापर्यंत नाव उपलब्ध करून द्या. मी म्हटल्याप्रमाणे युट्यूबच्या द्वारे जगभरात या प्रक्षेपणाचा द्वारे आपण सामने पाहतोय. तर मला कालच माझ्या मित्राचा फोन आला होता दुबईवरनं मनल दांडेकर, माझा वर्गमित्र, की त्यांना मी काल त्याचा फोन रिसीव्ह करू शकला नाही. मग आता संध्याकाळच्या सत्रात त्याला मी सांगितलं होतं खरोखरच तुझं मी या ठिकाणी सांगेन की तो आपल्याला इथे सांगतोय की अखिल भारतीय मांगेला समाज परिषद सामने स्पर्धेसाठी माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. आमचा आवाज त्यांच्यापर्यंत दुबईपर्यंत पोहोचू शकेल, कारण युट्यूबच्या द्वारे पूर्ण जगभरात शिरू लाईव्हच्या द्वारे हे सामने पाहण्यात येत आहेत. आणि खरोखरच म्हटलं तर आपला मांगेला समाजाचा एक भाग आहे. तर मनल दांडेकर तुमची शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचल्यात. जरी तुमचं मन जर राहत असेल दुबईला, पण तुमचं मन मात्र या चिंचणीच्या क्रीडांगणावर आहे. दरम्यान आपण पाहू शकाल एक दिग्गज खेळाडू आपल्या समाजाचे राकेश प्रभू आणि प्रज्योत अंबिरे दोन्ही खेळाडू या ठिकाणी आलेले. त्यांचं मी स्वागत करतोय, कारण ICPL सारखे चांगले ISPL सारखे चांगले सामने ते खेळून आलेत. मोठं नाव त्या दोन्ही खेळाडूंचं आहे. राकेश प्रभू आणि प्रज्योत अंबिरे यांचं मी हार्दिक स्वागत करतोय.
काही क्षणातच वरोड संघाकडनं प्रज्योतला पाहायला जाईल, तर काही क्षणातच आपण गिवली संघाकडनं राकेश प्रभूला पाहायला जाईल. दिग्गज खेळाडू आहेत. दरम्यान नवोदित असा हा खेळाडू आहे, धानुकाडी संघाकडनं पाहिलं जाते. मला वाटतं 1-2 वर्ष अगोदरच हा या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे. एक सुवर्ण संधी दिली धानुकाडी संघाने हार्दिक करता. बघूया पर्वणी असेल आणि त्याच्या भरवशावर धानू संघाच्या भरवशावर त्यांना उतरावं लागणार आहे. दरम्यान बॅट्समॅन चारोटी संघाकडनं पंकज आणि प्रणय हा सिग्नल येतोय पंचाकडनं. पंचाची चोख भूमिका निभावत असताना तटस्थ पंच यतीश ठाकरे, एका बाजूने नॉन स्ट्रायकर पंच प्रशांतजी नाईक. दरम्यान सामना खेळण्याकरता एका बाजूने पंकज आणि नॉन स्ट्रायकर प्रणय याला पाहिलं जात आहे चारोटी संघाकडनं. आणि गृहांची मार्कवरनं धावून येईल हार्दिक तांडेल. बघूया तांडेल म्हणतात आपल्या मांगेल्या भाषेमध्ये बोटीचं तांडेल, त्याप्रमाणे अण्णावाचं तांडेल. चांगला फटका पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये, चांगला खणखणीत 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 पहिला चौकार, पहिल्या चेंडूवर श्री गणेश आवाज. हा फटका फसलाय, मात्र नॉन असलेला चेंडू आदळला दिसतो. 1 बॉल चेंडू क्षेत्रक्षेत्रात जाईल. दुहेरी धाव या ठिकाणी टिपली गेली आहे. मागच्या सामन्यात चारोटी संघाने असंच काही दुहेरी सिंगल दुहेरी असे घेऊन धावसंख्या गोळा केल्या होत्या. जवळपास 65 धावांचा पल्ला गाठला होता आणि त्याच प्रयत्नात पुन्हा हा चारोटी संघ दिसतोय. षटक क्रमांक पहिलं, मैदानाच्या आत 2 चेंडू धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा. हार्दिकवर हल्ला बोल या ठिकाणी प्रणय यांचा. दरम्यान पण नावाची या ठिकाणी राशी पाहू शकाल. नॉन स्ट्रायकर स्ट्रायकर यांची पंकज आणि प्रणय ही जोडी कमालीची जोडी आहे. पुन्हा राईट आर्म राऊंड विकेट, चांगला त्या ठिकाणी चेंडू हाताळला गेला. हार्दिककडनं अप्रतिम मारा, आउटसाइड ऑफ साइड ब्लॉकेज चेंडू पूर्णतः झगडून ठेवला या ठिकाणी फलंदाजांना. कोणती अडचण या ठिकाणी धावसंख्या जमा होणार नाही. धावसंख्येला पूर्णतः स्थिर ठेवलेले 6 धावांवर. 3 चेंडूचा खेळ झालाय धानुकाडी संघाकडनं. धावसंख्या जर पहिली चारोटी संघाची बिनबाद 6 धावा. षटकातील 14 चेंडू बबाडा एंडकडनं पंचांच्या उजवीकडनं चेंडू हाताळण्याचा हा प्रयत्न असेल. पुन्हा तोच प्रयत्न थॉडमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जाते. बॅटीची थोडासा ब्रश होऊन 4 धावे आणि खणित चौकार. दिशेने प्रयत्न होता, मात्र बॅटीची थोडीशी कडा घेऊन थर्डमॅन क्षेत्रात गेलेला दिसतोय. थर्डमॅन आणि सिलीच्या मधून तो कापून गेला चौकार आणि धावसंख्या जाऊन मिळते 10 धावेंवर. 2 चौकार आणि दुहेरी धावेच्या मदतीवर 10 धावांवर खेळतोय प्रणय आणि संघाची धावसंख्या सुद्धा 10 आहे. षटकातील 5व्या चेंडूसाठी पुन्हा तयार हार्दिक तांडेल. दरम्यान प्रणय सामना करतोय. राईट आर्म राऊंड विकेट, फुलंदाज चांगला फटका सजवला या ठिकाणी. आक्रमक क्लास 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 चौकार. ठिकाणी लावणीच्या स्वरूपात यश धानमेर या ठिकाणी ऑपरेटर पाहू शकतात, दर्शनाच्या साथीदार. दरम्यान कृष्णाचं गाणं हे गौडणी सुद्धा त्या मंत्रमुग्ध व्हायच्या गाण्यावर. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या ही 14, धावफलकांवर पुन्हा
आउटसाइड ची घोषणा या ठिकाणी. स्क्वेअरचा मारा पंचांचा हात स्थिर इकडे या ठिकाणी. वाईटचा इशारा. पंच यतीश ठाकरे अचूक अशी कामगिरी करून आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतोय. गुणलेखनाची कामगिरी करत असताना आमचे सहकारी मित्र भुवनेश्वरचे मेयर आता ताबा मिळवतोय. धावसंख्या 15 वर पोहोचते. शेवटचा चेंडू शेष आहे अजूनही. बघूया धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंतर्गत 15 आहे. तर मी चांगला फटका सजवला या ठिकाणी. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जाईल का सीमेरेषेच्या लगत. वन्स फॉर रन. षटकार आहे सॉरी या ठिकाणी. पंचाच मी थोडासा घाई केली मात्र पंचाने या ठिकाणी निर्णय उशिरा दिलाय. षटकार. तर नक्कीच बापू या षटकामध्ये आपण बघितलं हार्दिक तांडेल यांचे षटक हाताळलं गेलं पहिलं 3 चौकार 1 षटकार आणि दमदार फटकेबाजी आपल्याला प्रणयची पाहायला मिळाली. नक्कीच 21 धावांवर खेळतो आहे. 20 धावांवर खेळतो आहे तर संघाची धावसंख्या 21 झालेली आहे. काय कमालीची खेळी साकारली आहे चारोटी संघासाठी. भुवनेश्वर आपण डाणूकाडीला नेहमी एक तुल्यबळ आणि एक मजबूत संघ म्हणून जाणला जातो. त्यांच्यावर हल्ला होणं म्हणजे खूप कमी पाहायला मिळते. 21 धावा तब्बल पहिल्या षटकात कोटल्यात. जंगलपट्टीचा संघ आहे. जंगलपट्टीत गाव राहतं चारोटीचा गाव. सुके मच्छी खातात आपल्याकडचे हे तर ताजे मच्छी खातात. त्यांच्यावर आघात केलाय या ठिकाणी. बघूया त्यांच्यापर्यंत सुद्धा ओल्या माशीचा प्रभाव पडतोय काय. नाही इकडे थोडंसं धाकटी डाणू संघाने प्रमोट केलेलं आहे. नक्कीच नवीन प्रमोशन केलं हार्दिकला त्यावेळेला असा रन पाहायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे पॉवर प्लेमध्ये संधी दिली त्याला. तर पॉवर प्लेसाठी संधी दिली आणि कामगिरी केली त्यांनी. प्रयत्न चांगला होता गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज कल्पेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. खरोखरच प्रणय याने क्लास दाखवला आपला या षटकात. पहिल्या षटकात दाखवून दिलं डाणूकाडी काय हम भी किसी से कम नाही. षटकातील पुढील चेंडू पुन्हा सामना करतोय हा फलंदाज पंकज. हलक्या हाताने या ठिकाणी दिशा दिलंय. शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र मिळतंय. 7 चेंडूचा खेळ झालाय. या 6 षटकांच्या खेळामध्ये 7 चेंडू टाकण्यात आले. त्यात धावसंख्या जर पाहिली बिनबाद 22ची बागेदारी मालीची बागेदारी या ठिकाणी पंकज आणि प्रणय एकाच राशीची कन्या राशीची हे खेळाडू आहेत. आणि खरोखरच आज कन्या राशी काय ते मला वाटते चांगला करून दाखवते ते चारोटी संघासाठी. दरम्यान राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाज कल्पेश यांना पाहिलं जातंय. लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड विकेट. चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्र दिशेने आहे. मोठी चूक प्रणयांची. मोठा गाड्याला मासा वाजवली. धन्यवाद. महत्वाचा मासा जाड्याला. ज्याप्रमाणे प्रणय आक्रमक 20 धावांवर बाद होतोय. कमी चेंडूत जास्त धावसंख्या करून तो तंबूचा आसरा घेतोय. 7 चेंडू आणि 20 धाव 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने तो बाद झालाय. आपलं काम पूर्ण करून गेलंय म्हणायला हरकत नाही हा फलंदाज. दरम्यान येणारा फलंदाज मला वाटते पुन्हा प्रतीक कन्या राशीचे खेळाडूच येताना दिसत आहेत. पुन्हा प्रतीक नावाचा खेळाडू. दरम्यान पूर्णतः भर दिले कन्या राशीवर आणि त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते सुद्धा. दरम्यान वातावरण जर पाहिलं तर या ठिकाणी जवळपास 30-31 डिग्री सेल्सिअस वातावरणात सामने पार पडत आहेत या क्रीडांगणावर. दरम्यान कल्पेश चेंडू लागतो राईट आर्म राऊंड विकेट. चांगला मारा या ठिकाणी ब्लॉक चेंडू केला होता आणि त्या चेंडूवर कमीत कमी धावा येत असतात आणि या चेंडूवर धाव सुद्धा आलेली नाहीये. खरोखरच अप्रतिम मारा. कुठेतरी कमबॅक करायचं होतं. हार्दिकवर हल्ला चढला होता पहिल्या षटकात 21 आणि कुठेतरी सावरण्याचा होता प्रयत्न या ठिकाणी कल्पेशाने केलाय. पूर्णतः कमबॅक डाणूकाडी संघाचा. षटकातील 5वा चेंडू या षटकात फक्त 1च धावली आहे. स्लोवर्क मारा. हा फसवा मारा व्हेरिएशन मध्ये काय बदल या ठिकाणी पाहायला मिळतोय.
कुठेतरी हा संघ आहे तो ग्रामीण म्हणा किंवा हा पालघरच्या जिल्ह्याच्या अंतर्गत चांगले चांगले खेळ करत असतो. शेवट 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडू शेष. षटकातील हा 5वा चेंडू कल्पेश घेऊन येतोय प्रतीक करता. दरम्यान फुलरचा चेंडू हलक्या त्याने थोडा पंच केला, त्या चेंडूला जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये, काऊ कॉर्नरला चेंडू झाले, 1 धाव. 4 क्षेत्ररक्षणा परिणामी तुम्हाला 2 धावे मोजावे लागतील. 2 धाव्याने धावसंख्या आता अलगत धावफलकाला हलवते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धाव्यांवर. या सागर देवाला आलेली भरती पाहू शकतात. कोडी बांधवाला लाभलेला हा सागर किनारा मोठा या ठिकाणी किनारपट्टा आहे. वाढवणच्या टोकापर्यंत तर आपण बघू शकता, गिवलीचं टोक यापर्यंत दिसते. असा हा किनारा यामुळे हा नजारा चांगला दिसतोय. प्रेक्षणीय दर्शनीय हा नजारा या ठिकाणी खरंच कोडी बांधवाला शोभेल असा हा किनारा या ठिकाणी. षटकातील पुन्हा पुढील चेंडू, पुन्हा चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप लांबवर आहे. 1 धाव परिपूर्ण दुसऱ्या करण्याचा प्रयत्न आणि बघूया 4 क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी पूर्ण मिळतील 4 धावा. पुन्हा संधी देऊया. किनाऱ्याची सफर करेल का खरोखरच सागर किनाऱ्यावरच आपण बसलेलो आहात आणि आपल्यासाठी ही जमेची बाजू. 28 धावा 2 षटकाच्या उत्तराचा. पहिल्या षटकात 21, दुसऱ्या षटकात 7 धावा या ठिकाणी कल्पेशाने दिलेत. एक चांगली गोलंदाजी केली होती. 5 चेंडू 3 धावा दिल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता. कुठेतरी या ठिकाणी तुल्यबळ सामना जातोय. ज्याप्रमाणे धावण्याचा विचार केला त्यांच्याकडे 11चे 11 खेळाडू एक मातब्बर संघ आहेत. मातब्बर संघ आहे, पूर्ण उत्कृष्ट खेळाडू आहेत. आजच्या सामन्यात मला वाटते करण अंबिरे मला वाटते आज नाहीये धानुकाडी संघात. मला वाटते बोटाली आहे, धानुकाडीला लागलेले आहे. धंदा आहे, धंदा करावा लागतो, मात्र समाजासाठीच खेळायचं आहे. दरम्यान बघूया षटक क्रमांक 3 कोण घेऊन येते. ओमकार. एक नवोदित पुन्हा यांना संधी दिली आहे. धानुकाडीचा विचार केला ना, नवोदित खेळाडूंना चांगली संधी देतात म्हणून त्यांचा संघ चांगला आहे. मी म्हणेल पप्पू, ओमकार तुला जर नवोदित वाटले असतात तरी पण ओमकारने चांगली गोलंदाजी साकारली, चांगलं योगदान दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. वेळोवेळी तो चांगला सहकार्य देतो. यॉर्कर लेनचा चेंडू यावेळेला खेळला जातोय ग्राउंड रूटने एक्स्ट्रा कव्हरकडे. 1 धाव परिपूर्ण दुसरीची कॉल आहे. चारोटी संघ मात्र नक्कीच रनिंग द बिटवीनची नजाकत खास दाखवतो आहे. येत आहेत 2 धावा. खरोखरच ओमकारला पाहिलंय, एक मोठे मोठे सामने खेळतोय तो. ग्रामीण विभागामध्ये सुद्धा मी पाहिलंय त्याला खेळतोय. नवोदित आहे, अनुभव खेळता खेळता अनुभव येतो. म्हणून नवीन या ठिकाणी मुलांना संधी देणं प्रत्येक संघाला गरजेचं आहे. कारण बुजुर्ग झाले, वय झालं तर कोणाला खेळवणार, त्याकरता आत्ता पूर्वतयारी करायची आहे हे दाखवून दिलं धानुकाडी संघाने. बघूया राईट आर्मवर द विकेट. पंतांच्या डावीकडनं मोठा रनअप घेऊन ओमकार चेंडू हाताळतोय. शॉर्ट प्ले चेंडू, काय अप्रतिम अजराना, काय गोलंदाजीचा पृथ्वीकरण या ठिकाणी. प्रत्येक क्षणी चेंडू उसळी घेतोय. थोडासा बॉडी लाईन चेंडू आणि यष्टरक्षक आणि गोलंदाजीमध्ये झालेला खेळ. काय कमालीची गोलंदाजी. पंकज या चेंडूवर काही ताबा मिळू शकत नाही. तटस्थ पंच आपण पाहू शकाल. एका बाजूने स्टेट पंच यतीश जाकरे, तर एका बाजूने नॉन स्ट्रायकर पंच प्रशांतजी नाईक. दरम्यान षटकातील 3रा चेंडूसाठी पुन्हा जाईल हा ओमकार. सामना करतोय पंकज. पुन्हा शॉर्ट प्लॅन चेंडू, पॉइंटला कापण्याचा प्रयत्न, मात्र एक ज्या टप्प्यावर चेंडू आढळला पुन्हा त्याच चेंडूवर तर रिदम मिळाली, तोच लेंथ. काय कमालीची गोलंदाजी. अभ्यास करावा लागतो, प्रत्येक टप्प्यावर अभ्यास करावा लागतो. ओमकाराने शोधलाय की हा टप्पा बरोबर आहे आणि त्या टप्प्याला शोधला. टप्पा प्रत्येक क्षणी यष्टरक्षक हातात जातोय. 3 चेंडू आणि फक्त या ठिकाणी 2 धावा खर्च केल्या ओमकारने. धावसंख्या धावफलकावर 30 धावा. षटकातील 4था चेंडू बघूया. शॉर्ट प्लॅन चेंडू पुन्हा हलक्यात आणि त्या पंच केला. आपल्याच फॉलोमध्ये चेंडू पकडतो. जरा
या ठिकाणी जर यष्टक्षर आदळले असता तर तिसरा पंचांची गरज पडली असती, मात्र नाही. या ठिकाणी 2 धावा, खराब फेक आणि या परिणामी तुम्हाला 2 धावा मिळत आहेत. दुहेरी धावा टिपली गेली पंकजच्या द्वारे 32 धावा. खरोखरच अप्रतिम असा नजारा या गावदेवीच्या क्रीडांगणावर. मी म्हटल्याप्रमाणे 30-31 डिग्री सेल्सिअस वातावरण सामने पाहतोय. या उन्हाच्या तडाख्याचा काही परिणाम होणार नाही, जेणेकरून आमचा सागरदेव या ठिकाणी जेव्हा जेव्हा भरतीच्या उद्देशाने येत असतो, आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलंय सागराला भरती आली की आली वारा सुटणार. आणि जवळपास 16-17 डिग्री 15-16 किलोमीटर हॉर्सनी पश्चिमेकडून वारे पूर्वेला वाहत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुन्हा कापण्याचा प्रयत्न पॉईंटच्या डोक्यावर ना, मात्र एकाच टप्प्यावर रिदम, लेन टू लेन गोलंदाजी. काय कमालीची गोलंदाजी, काय अभ्यास, काय अनुभव. पहिला चेंडू 2 धावा, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू 2 धावा, पुन्हा डॉट. या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण होताना ओमकारकडनं पाहिलं जात आहे. कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकात 21 धावा आल्यानंतर कुठेतरी धावसंख्या वेग घेतो की काय, मात्र नाही, ओमकारकडे पाहिलं जात आहे. पुन्हा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू कापण्याचा, पुन्हा 30 लेन 30 त्या ठिकाणी बघू शकाल. व्हेरिएशन मध्ये कोणताही बदल नाही, एकाच टप्प्यावर एकच लेंथ. काय कमालची गोलंदाजी. पुढच्या विराणासाठी माझा सहकारी मित्र वाट पाहतोय मांगेलीमध्ये. अभिमान असावा मांगेल्याचा. मला काय थोडा जमत नाही, मी बोलत नाही, मात्र पंकजांना म्हणेल तुम्ही बोलायचं मांगेले पाहिजेत. धन्यवाद पप्पू भाऊ. आणि आता मात्र 3 ओव्हर खपलेत आणि स्कोर बोर्डवर स्कोर लागले तर फक्त 32. काय कमबॅक केलं धाकटे डानू संघान. आपण पहिल्यावर विचार करायला गेला तर 22 रन ठोकील, तर मला वाटतं 21 रन ठोकील हार्दिकला. आणि आता मात्र 2 गोलंदाज कल्पेश आणि ओमकार काहीतरी कमालबाजी करायला लागले धाकटे डानू संघाला, काहीतरी वंचित केले ते या चारोटी संघाला. आणि आता परत एकदा कल्पेशला संधी दिली. बघूया मागच्या ओव्हरमध्ये फक्त मला वाटतं 7 धावा खर्च करेल ते, आणि आता परत आणि एक विकेट घेतलं त्यानं, आणि आता परत त्यालाच कॉल दिला कारण की ते ओव्हर सेफ गेली ती. आणि आपण तेच काम करताना का पण आपण 2-3 ओव्हर अभ्यास करीत येतात आणि 2-3 ओव्हरमध्ये कोणत्या बॉलरला कमी रन आले त्या बॉलरला आपण परत चॉईस करताना, आणि धाकटे डानू संघात सुद्धा तेच केलं. बघूया परत एक कल्पेश एक ऑलराऊंडर खेळाडू आहे धाकटे डानू संघामध्ये. चांगले फटकेबाजी सुद्धा करता आणि आपल्या मॅच सुद्धा त्यानं त्या जिद्दीवर जिंकून दिलेत. पंकज नक्कीच करण आज मिळेल नाही तर ओपनर बॉलिंग असतं त्याही त्या जागेला हार्दिकला आज खेळविलो. पहिली बॉलिंग दिली आणि नक्कीच यावेळेला बघा काय मस्त विकेट घेतली आहे. विकेटचा पतन होता आहे आणि घेऊया संगीता आनंद. भुवनेश्वर भाऊ, मी तुम्हाला सांगेन तुम्ही करणचं उदाहरण दिलं कारण की करणला माहीत होता माखाने आमच्या टीममध्ये 11 काय आमच्या टीममध्ये 15 प्लेयर आहेत की आम्ही खेळू शकतो. त्यांना पण विसर पडता कुणाला भवड्या. आणि आता पण आपल्या समोर अय्या आमचं कन्हैया आणि प्रज्योत तो सुद्धा एक चांगला प्लेयर आहे, त्यांना भयाला लागला कारण की धन्यवाद. प्रणय आरेकर ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहे. अच्छा स्टेजवर आहेत प्रणयजी आरेकर, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर काहीच मुंबईवरून आज आलेले आहेत आणि मुंबई माहीमवरून आलेले आहेत. नक्कीच माहीम संघाने एक सामना जिंकलेला आहे, तर पुढचा सामना देखील असतील. नक्कीच स्वागत आहे सर आपला देखील. चला मॅच कडे जाऊया. आणि आता मात्र परत एकदा कल्पेश मात्र पहिल्याच बोलत गडी बाद करतात. जबरदस्त बॉलिंग टाके लागले धाकटे डानू संघाच्या. परत नवीन फलंदाज या मात्र माऱ्या प्रयत्न परंतु कलेक्शन व्यवस्थित झाले नाही, परंतु कव्हरच्या दिशेने बॉल गेले. फिल्टर आहेत या 21 रन भेटेन, 21 रन खर्च करायला भेटेन. धावसंख्येत भरधाव संख्या झाली ती 33. आकाशला मात्र हे संधी दिली आणि आता आकाश बघू काय करता. बघूया आकाशला संधी दिली, आता आकाश मात्र काय करेन बघूया. हे मात्र यस मोठा फटको चेंडूला बरोबर पडतडून काढलं आणि अय्या मात्र यस आईले एकदा परत मागेला
पंकज मात्र अजूनपर्यंत विकेट सांभाळून खेळायला लागले. अय्या मात्र यस टाकीला सरळ बुंद्यात आणि पंच मात्र अचूक कामगिरी करताना मला वाटतं वाईटचं मांग करेल ते, परंतु मला वाटतं लाईनच्या बरंच आतमध्ये होतं आणि डॉट चेंडू होता. जबरदस्त बॉलिंग कल्पेश कंचन एक 6 खाल्यानंतर सुद्धा चांगले ओव्हर आपल्याला बघायला भेटले धाकटे डानू संघाचे कल्पेश शेट्टीचे. थँक्यू. चला आता परत एकदा ओमकारला कॉल दिलाय. 5वी वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन आणि संघही 5वी ओव्हर घेऊन मिस्टर ओमकार मात्र या परत तयार झाले. ओमकार सांगायला गेलं तर जवळ मॅच चालू होती. आपलं भावेश पवार एक मोठं प्लेअर त्याला मात्र गडी बाद करेल तर योच तो प्लेअर ओमकार एक नवा युवक खेळ आणि धाकटे डाणू गावाच्या संधी दिल्या त्याला आणि त्या संधी सोनं करताना मात्र दिखायला लागलं उगवतच सितारा धाकटे डाणू संघाकांच्या. बघूया त्यासमोर एक मोठं माणूस मोठं पोर चालवटी संघाकांच्या उभी आहे. आकाश का नाही ताकद आहे. बघूया ताकद उपयोग करता का नाही. परत एकदा ओमकार या मात्र यस स्क्वेअर लेगच्या दिशेने कट करायला गेलं पण हलकीशी कट लागली. त्या पत्र फ्लेअर आहे आणि 21 धाव भेटेन. धावसंख्येत धावसंख्या झाले ती 41. मात्र स्कोरवरचा विचार केला होता 10 एव्हरेज धावायला लागलेत. चारोटी संघ जबरदस्त खेळी खेळायला लागलेत कारण की पहिल्या ओव्हरचा विचार 21 धावा ठोकीतला जबरदस्त पॉवर प्लेचा जो पुरेपूर उपयोग करत होतो ते मात्र प्रतीक जून करून दाखविला चारोटी संघामध्ये. परत एकदा पंकज वर्सेस ओमकार. बघूया ओमकार सुद्धा एक चांगलं बॉल टाकतो उसडी पद्धती बॉल टाकीत आणि त्याच्याकलेच बॉल त्या सेम कवळा टाकीला. परत एकदा सरळ टाकीलो स्पीड होतो बॉलाला काय हमजवला बॅटर काय संपर्क टायमिंग मात्र चुकलं पंकज आणि लेग बायच्या रूपात 1 धाव मात्र भेटले. धावसंख्येत झाली ती 42. परत एकदा आकाश कनी ताकद आहे. बघूया एक मोठं प्लेअर एक तगडो प्लेअर चारोटी संघा कंचन. बघूया ताकदीय उपयोग करता का नाही. थजिकला त्या धाकटे डाणू संघामध्ये पण तगडा प्लेअर ते गण्याला बघताना आपण करतायला बघताना हे काय ताजी बाजी खाऊन मातले तेवढं आम्हाला मध्ये त्याही पण कर्तव्य त्यांची पण बोट आहे बोट आहे खा ताजा मावर हजिकलं त्यांचंच मात्र यस खेळून काढले मिडोनच्या दिशेनं आणि 1 धावा पूर्ण केल्या. दुसरी धावा टीम माग होती परंतु काही रिक्स न घेऊया थोडंसं गचाळच फेकी परिणाम मात्र 21 धावा भेटेन. धावसंख्येत झाली ती 43. ओमकारचं तारीफ करायला लागेल कारण की ज्या पद्धतीने बॉलिंग टाकायला लागलं ज्या पद्धतीने त्याला धाकटे डाणून बार हांबळले त्या परिपूर्ण फायदा करून द्यायला लागले धाकटे डाणू संघाला. बघू परत एकदा पंकज मात्र अजूनपर्यंत विकेट सांभाळून खेळायला लागले कारण की त्याला माहिती मला सांभाळून खेळायला 2 गडी बाद झाले चारोटी संघ आणि त्या पद्धतीने खेळी करायला लागले. या मात्र मोठं फटका मार्या प्रयत्न परंतु तय्या मात्र हार्दिक कोणती चुकी कराना अनेक मोठं गडी बाद चारोटी संघ डीजे. थँक्यू. चला 4 बॉल टाकून दिलेत आणि फक्त 3 धावा दिलेत आणि 1 गडी बाद केले. जबरदस्त बॉलिंग आपल्याला बघायला भेटतं धाकटे डाणू संघाचे मिस्टर ओमकार. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत जयेश. बघूया जयेशला संधी दिली चारोटी संघाकांच्या. बघूया शेवटचा मला वाटतं 9 बॉल बाकी 9 बॉल मध्ये कवडीच धावा जमवितील त्यावर मात्र लक्ष घेईन चारोटी संघ मात्र तेवढं सज्ज आहेत. आणि आता मात्र बघूया या मात्र असं मोठं फटकं मारा प्रयत्न होता परंतु मिड ऑफच्या दिशेने गेले बॉल आणि ते मात्र कर्तव्य आहे काय चुकी कराने 1 धाव भेटेन फक्त. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 44.
शेवटचं बॉल बघूया. शेवटचं बॉलाला मात्र आता आकाश कधी ताकद आहे, परंतु ओमकार मात्र काय त्याला घाटे नाही. काय स्पीड आहे बॉलाला, समजून देईन प्लेअरला. आणि जबरदस्त तारीफ करायला लागेल ओमकारची परत एकदा आकाश. चला अपोलो आत्ताच ही धाकटी डानू संघ अय्या बाहेरला मॅच चालू होती, तया मॅच खेळून आला डायरेक्ट अट्टाईला 6 बॉलात 5 पाहिजे होती, पण हार्दिक जण 6 बॉलात 5 रन काढून दिले नाही. जबरदस्त या मात्र यश प्रयत्न केले आणि LBW रूपात मात्र एक मोठं गडी बाद केले. ओमकार अजून जबरदस्त वाजव डीजे. हार्दिक सांगायला गेलं तर आता त्या 6 बॉलात 2 न काढून दिले, 6 बॉलात 5 न काढून दिले आणि अट्टा मात्र 21 धावा दिले. बघून कवा पण ग्राउंड चेंज झालं म्हणजे कवा कुणा काय होऊन हांगता नाहीत. बघू हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कवा पण एका चांगलं बॉलर झालं तेव्हा त्याला पण त्याही पण कवा दुलई होता. आणि आता मी सांगतील त्या अपोला संघाला 6 बॉलात 5 न काढून दिला आणि आज 21 खाले. मी बघून सांगता क्रिकेटमध्ये कवा काय होऊन ते हांगू नाही शक्य. आणि आता मात्र लास्ट ओव्हर घेऊन आले, लास्ट ओव्हर बार मात्र कोणाला यस नक्की निखिल अकराला मात्र संधी सत्ता कर्णधार वर्ग मित्र. आम्ही एकाच वर्गातली पोरा, आम्ही एकाच शाळेतली पोरा, आम्ही एकाच गल्लीतली पोरा. मला अभिमान आहे मा मित्र एका चांगल्या लेवलला खेळता आणि मा आतीखाली खेळलेलं पोर आहे. कारण की आमचं बारको संघ होतं तो मी त्या टीमचं कॅप्टन होतो. मी जेव्हा त्याला हांगीन तेव्हा तो खेळायला, पण आज त्याला भाग्यान साथ दिला ना या टीम मध्ये खेळायला लागले. तो नक्कीच एक चांगला खेळाडू आहे, लेफ्ट हँड बॅट्समॅन आहे आणि उत्कृष्ट विकेट किपर आहे. सगळ्यात लाडको धाकटी डाणू खेळ सांगितलं तर निखिल बस निखिल अकरे परत एकदा या मात्र याचं यार परत चेंडू परंतु तेवढंच फुलटोस घेऊन खेळलो आणि अय्या मात्र मिडॉनच्या दिशेने ढकलून लावले. 1 धाव पूर्ण केले. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 45. जरी मी 9 पुरुष असलो पण मामा गाव डहाणू आणि मी डहाणू गावातच शिकले आणि बरोबरूस आमचं बाहेर अंग्याला गेलं का काय नाही. चड्डी लंगोटी यार यो मा आणि निखिल अकरे परत एकदा मैदानाच्या आत. या मात्र याचं मोठं फटकं मारायला गेलं तर हवे दिशेवर तुम्हाला फक्त बॅट उगी आहे, पण प्रयत्न मात्र थांबलेला दिसताना चारोटी संघा, कारण की चांगल्या बॅटर्स आउट झालेत आणि अय्या मात्र 1 धाव भेटता. धावसंख्येत भर धावसंख्या झाली 47. तर मात्र परत एकदा जयेश बघूया. जयेशला संध्या 4 चेंडू बाकी 4 चेंडूत मात्र छग्गा येणं जरूर आहे. या मात्र असं स्लो डिलिव्हरी करेल ती थोडंसं फसविलं, परंतु एक मिडॉनच्या दिशेने चांगलं फटकं केलं. 21 धाव भेटेल. धावसंख्येत 48. चला धावसंख्या झाले ते 48. अजूनही 3 बॉल बाकी. मस्तपैकी बॉलिंग टाकायला लागले निखिल सुद्धा. बघूया या मात्र परत एकदा चिराग मोठं फटकं मारा प्रयत्न बघूया. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल गेले, परंतु त्या मात्र प्लेअर आहे अविनाश मात्र काय चुकी करत नाही. 1 धावा खर्च केले. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 49. बघूया अजूनही 2 चेंडू उर्वरित बाकी आणि आकाश मात्र 2 चेंडूने 1 षटकार येणं खूप गरजेचं आहे, कारण की तुम्हाला धावसंख्या विचार केला तर 60 ते 70 धावा झालेत पाहिजे या ग्राउंडवर. बघूया जिंकले स्कोर करतील का नाही चारोटी संघ. यासह मोठं फटकं मारा प्रयत्न, परंतु सरळ बुंदेत टाकेल तो थर्डमॅनच्या दिशेने बॉल निघून जाऊन 1 धाव पूर्ण केले. धावसंख्येत भर धावसंख्या झाली 50. अर्धशतक मात्र पूर्ण झाले चारोटी संघ. मला हे वाटेल तर पहिल्या ओव्हरीत 21 रन बनविल तर मला वाटतं हे वाटेल की धाकटी रानू संघाला काहीतरी भारी पड्या, म्हणजे चारोटी संघ 70 ते 80 रन बनवेन, परंतु अय्या मात्र काय कमबॅक केलं मिस्टर ओमकार कल्पेश आणि आता मात्र त्या पाठोपाठ निखिल अकरे. परत एकदा मोठं फटकं मारा प्रयत्न, परंतु सरळ बुंदेत होता चेंडू. 1 धाव पूर्ण करता मिड विकेटचे बॉल गेले आणि दुसरी धावटी मागायचे. अय्या मात्र लेम चुकलो. यो मला वाटतं शिटले खेळलं नाही कवा विनीत आणि अय्या जाता मला वाटतं 2, 3, 4 धावा पूर्ण केल्यात. भाऊ सुद्धा दमले. काय जाडो प्लेअर आहे, त्याला पण धावायला कंटाळले. बघा कडक धाव सांगता मी मा पण 1 किलो कमी झाले त्याला वाटायला लागले. आणि मात्र 4 धावा घेतले काय 3. चला 3 धावा घेतल्या. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 4 धावा घेतल्यात आणि धावसंख्या झाली ती
54 धावा 55 धावा लक्ष दिले तर धाकटी डानू संघाला. पाहू वजन नक्की कमी झालं काय धावलं. जाड्या माणसाला 4 रन धाव्या म्हणजे खाव्या काम नाही. त्याला फक्त ते चॅलेंजेस असतं आणि त्यानं करून दाखिला. जबरदस्त वाजव डीजे. प्रेक्षकांना सुद्धा खेळाडूंना विनंती करेल प्लीज जेवून घ्यायचं. त्यांना सुद्धा लवकरात लवकर रिकामी करायचं. चला यापुढील होणारा सामना कांबोळा वर्सेस मुंबई माहीम. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र यायचंय टॉस्क बॉक्स कक्षाकडे. मुंबई माहीम आणि कांबोळा. चला कांबोडा आणि माहीम लवकर या. चला लवकर लवकर मुंबई माहीम आणि कांबोडाच्या कर्णधारांनी या. नाणेफेकीचा कौल घ्या. दुपारचं सत्र आहे. ज्याने जेवणाचं कुपन घेतलं नसेल त्याने लवकर लवकर कुपन घ्या. धाकटी डानू संघ आपण असं सॉरी आता सामना अजून आहे. पटापट कुपन्स घेऊन ठेवा. नक्कीच 55 धावांचा विजयी लक्ष आहे यावेळेला धाकटी डानू संघाकडे. चारोटी संघाने 54 धावा केलेल्या आहेत. सुरेख खेळी साकारली आहे. नक्कीच क्रीडा महोत्सव आपला रंगलेला आहे. अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेच्या माध्यमातून आजचा हा तिसरा दिवस रंगलेला आहे आणि तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये देखील दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये मात्र दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळते. फटकेबाजीचे सामने पाहायला मिळाले होते. अटीतटीचे सामने पाहायला मिळाले होते आणि आजच्या दिवसामध्ये थोडेसे लो स्कोरचे सामने पाहायला मिळते आहेत. परंतु हा सामना एक चुरसपूर्ण सामना होईल. नक्कीच करायचा आहे नाद. जयघोष आहे. जय मांगेला आहे. कारण 55 धावांचं उद्दिष्ट आहे. चारोटी संघ एक सामना जिंकून द्वितीय फेरीमध्ये आपल्याला कामगिरी करत असताना पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच धाकटी डानू संघाला बाय मिळाली होती. तो देखील आजचा त्यांचा पहिला सामना जरी असला तरी दुसऱ्या सेकंड राऊंडमध्ये आपण बघता आहेत. आनंद घेऊया संगीताचा. आमचे डीजे मास्टर मात्र आतुर आहे गाणी सादर करण्यासाठी. घेऊया आनंद. ह्या सामन्यानंतर तो कांबोळा विरुद्ध मुंबई माहीम. कांबोळा विरुद्ध मुंबई माहीम. मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायचंय. नाणेफेकीसाठी मी संतोष मर्दे यांना विनंती करतोय की कृपया त्याने नाणेफेक करावी. चला संतोष मर्दे सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल मात्र करणार आहोत. तर आपल्या समोर मुंबई माहीम आणि कांबोळा संघाचे कर्णधार सुद्धा इथे उपस्थित झालेत. तर आता आपली एक मोठी मॅच होईल. दोन्ही एक एक राऊंड जिंकून आलेत आणि आता मात्र दुसऱ्या राऊंड मात्र त्याने खेळत. प्रत्येक प्लेअरचा त्याने अभ्यास केलाय. प्रत्येक प्लेअरची ओव्हर सुद्धा बघितल्या आणि आता मात्र त्याच जोरावर ते दोघे संघ एकमेकांच्या भेटायला हवेत. तर मी संतोष मर्दे सरांना विनंती करता की त्यांनी नाणेफेक कौलसाठी प्लीज अटावे. धन्यवाद दीपेश मोरे, तुम्ही माझं नाव घेतलं. परंतु आपले जुने कार्यकारिणी सदस्य आणि आपले डोनर जे चारोटी गावचे रहिवासी प्रणय मेहर यांना मी विनंती करतोय त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रणय मेहर.
चला प्रणय सराच्या शुभ हस्त मात्र नाणेफेक कौल मात्र अवयव. दोन कर्णधार मात्र आपल्या भेटीला आले तर मुंबई माहीम खंचन आणि कंबोड संघ खंचन. बघूया एक मोठी मॅच आपण बघायला लागलं तर अखिल भारतीय मांगेला समाज परिषद ही टुर्नामेंट स्पर्धा गावदेवी ग्राउंडवर मस्तपैकी ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडचा आनंद घेत प्रेक्षक. आणि आता नाणेफेक कौल मात्र हवे. चला या मात्र मुंबई माहीम संघानं मात्र नाणेफेक कौल मात्र जिंकले. तर मी मुंबई माहीमच्या कर्णधाराला विसरिता तुला सुद्धा आता मांगेलीत मला माहिती आहे तुम्ही मराठीच बोलता आणि तुम्ही मांगेली भाषा आईले भाषा आपल्या पोरांना सबनला. तर मी तुला आता विसरिता समोरचा संघ कांबोड संघ आहे आणि त्यांची तुम्ही मॅच सुद्धा बघितलं चांगली रणनीती होती चांगली बॉलिंग टाकली आणि चेस सुद्धा केली तर तुम्ही त्यांना आता मी तुम्हाला विसरिता की तुम्ही आता टॉस जिंकलेत तर पहिलं फिल्डिंग आहे का बॅटिंग. पहिला फिल्डिंग घ्यायला मांगिलीत बोल भाऊ मी मांगिले तू मांगिला नाही खाय काय रे आहे काय साल्या आहे साल्या आहे ना आपल्याला मांगिली सबन पोराला आयलेच पाहिजे. उद्या बरं तुमच्या ते येतात बारशी लोक येतात त्यांना पण तुम्ही शिकिले पाहिजे की आता तुमच्या कॉलनीमध्ये तू येते बरोबर तर तुम्हाला त्याला शिकिताना आयले पाहिजे. आम्ही मांगिली पोरात आमच्याबरोबर मांगिली शिक मराठी शिक हे तुम्ही हांगतीले पाहिजे पोरांना. कारण की मुंबईमध्ये आता गेलो ना कवा ते हिंदी भाषाच बोलतात तर आपण मराठी पोरान मांगिली पोरान आपल्या भाषा आयलेच पाहिजे. तर तुम्ही आता टॉस जिंकलेत तर फिल्डिंग घ्या बरोबर तुम्ही त्यांना तर कवड्या रनवर थांबवितील. 50 ते 55 टार्गेट असेल थांबवायचा. कारण की त्यांची कामोडा टीम बोलला तर एक चांगली पालघर जिल्ह्यातील एक चांगली टीम आहे. मी खूप म्हणजे खूप त्यांच्या प्लेअरला ओळखतो त्यांची बॅटिंग बॉलिंग म्हणजे मला माहिती आहे कसे लागतात ते म्हणजे आम्ही खूप वेळा आमने सामने खेळलो सुद्धा आहेत. पण आता मांगला समाज मोठा मंच बोलला तर थोडंसं दर्पण टाकणार दोन्ही संघावर. धन्यवाद. तर तुम्हाला त्यांनी बॅटिंग करी संधी दिली तर तुम्ही कवड्या रन बनवितील. आता आम्ही टॉस हारले तर बघूया आमचे प्लेयर 60 ते 70 रन धावा प्रयत्न करतील. ओके धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा चांगली खेळ खेळा आणि प्रेक्षकांनी सुद्धा या मॅचचा आनंद घ्या. पप्पू धन्यवाद पंकजजी. या ठिकाणी मांगेली भाषेत समालोचन करण्याची संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे आणि त्याचा खरोखर तुम्ही उपयोग करून घेत आहेत आणि गौरवाची गोष्ट आपला अभिमान मांगेला. दरम्यान चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न निखिल यांचा मिडॉन क्षेत्रात हा चेंडू ढकलला गेलाय. कार्पेटच्या साह्याने हळूवार चेंडू जातोय. तत्पूर्वी धावसंख्या धावफलकावर 3 धावा 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडू 2 धावा तिसरा चेंडू 1 धावा. काय चारोडीचं जेवढं प्रशंसा करेल तेवढी कमीच कारण चारोडी संघाने दाखवून दिलंय आमच्याकडे शैली आमच्याकडे खेळ आहे आमच्याकडे कौशल्य आहे आमच्याकडे कर्तबगार आहे त्याचा पूर्ण वापर करेल आणि 54 धावांची तब्बल खेळीकडून 55 धावांचा टार्गेट सेट केलंय. दरम्यान प्रणय मेहर या ठिकाणी थोडीशी खुश दिसतात कारण आपला संघ या ठिकाणी 54 धावा करून पुढच्या संघाला 55 धावांचं आव्हान देतोय. दरम्यान जर पाहिलं तर धाकटे अणू संघाकडे एक मातब्बर खेळी आहे त्या प्रत्युत्तर देण्याकरता मयूर सज्ज आहे आणि गोलंदाज जयेश. चांगला सन्मानजनक चेंडू आपल्याच फलोत्रमध्ये चेंडू पकडला गेलाय जयेशकडनं. खरोखरच पाहिलं की हा चेंडू माझ्या मारण्याचा योग्य नव्हता आणि त्या चेंडूला मी सन्मान देतोय. कधी कधी असं करावं लागतं प्रत्येक चेंडू मारण्यासाठी नसतो कधी डिफेन्स करण्यासाठी सुद्धा असतो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. ते मयुरी आणि षटकातील पुढील चेंडू 4 चेंडू 3 धावा खर्च करतोय जयेश. षटकातील 5वा चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट. पुन्हा हा चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र हा चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी 30 गार्ड सर्कलच्या अंतर्गत झालेलं दिसतंय. एक धाव मात्र रोखता येणार नाही असं चारोडी संघाला. पाहिलं तर पुणेश्वर 5 चेंडू फक्त 4 धावा आणि धाकटी अणू संघ म्हटलं फक्त आक्रमक आणि आक्रमण चढाई करण्यात सक्षम आहे आणि त्यांना रोखणं म्हणजे जमेची बाजू आहे ती चारोडी संघाकडे. त्यांची जी खेळी होती फलंदाजी करता ती दाखवली. आता त्यांना पुन्हा दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी चांगली करायची आहे त्याचं प्रत्युत्तर देताना जयेश एक उदाहरण बनलाय चारोडी संघासाठी. षटकातील पुढील चेंडू शॉर्ट लाईन चेंडू खराब चेंडू भुगतान बघावं लागेल. बघूया पंचाकडनं इशारा काय येतोय. षटकार 6 धावा हातूनच पुन्हा देऊया संधी डीजे मास्टरला.
तर नक्कीच पप्पू तू म्हटल्याप्रमाणे धाकटी डाणू संघ एक मातब्बर संघ आहे. पण आज बघितलं का आपण मयूर थोडा संयम दाखवतोय. स्ट्राईक दिली आज दिली निखिलकडे दिलेली आहे. एरवी तो मयूर स्ट्राईक करतोय. सामन्याला सुरुवात त्याच्याकडून केली जाते आहे. निखिल नॉन स्ट्राईकला असतो. पण आज स्ट्राईक दिली सुरुवातीला निखिलकडे. मयूरने आज संयम बाळगणार आहे. शांत चित्ताने खेळणार. तर आक्रमक पवित्रेसाठी तयार झालेला आहे तो म्हणजे निखिल. हे एक वेगळं आपल्याला पाहायला मिळते धाकटी डाणू संघाकडून. निखिलच्या विचार केला भुवनेश्वर मी पाहिला त्याचे खेळी आक्रमक खेळ आहे आणि घुटनाट्यक तमाशा देख हे फटके तुम्हाला पाहायला मिळते त्याच्याकडनं. दरम्यान षटकातील पुढील चेंडू राईट मारतो विकेट प्रत्येक आपलाच पाहतो काय कमालीची धावची त्या ठिकाणी पहिला मासा जाड्याला. निखिलची काही चुकी नाही मात्र गोलंदाजी सक्षम होता तिकडे गोलंदाजी तिकडे टिकून होता वाजवडीची. क्षणात सेकंदात त्याने चेंडू टाकला आणि झटकन वाकल्यावर हा चेंडू लागता क्षणी यष्टीला आढळतो. काय चाणक्यपूर्ण या ठिकाणी या ठिकाणी चेहरा सुद्धा असाच बाद झाला होता. मात्र मी खास करून कौतुक करेल प्रत्येकांचा. सेकंदात हा निर्णय घ्यायचा असतो. कधी वाकायचा गुडघ्यात चेंडू टाकून वाकणं खूप कठीण असतं. काय म्हणेल? नक्कीच नक्कीच सुरेख चेंडू आला फॉलो थ्रू मधून त्याने जजिंग केलं. काल देखील आपण बघितलं जयराजची काही चूक नव्हती. थोडीशी क्रीज सुटली गेली होती. निखिलकडून देखील आज क्रीज सुटून गेली आणि चेंडू फॉलो थ्रू मधून हातातून सटकला आणि स्टंपवर आदळला रनआउटच्या माध्यमातून. पहिला झटका मिळतोय धाकटी डाणू संघाला. दरम्यान जोरदार आक्रमण विकेट क्षेत्रामध्ये मयूर यांचा आता थोडासा हात खुले करून करण्याचा प्रयत्न. निखिल बाद झाल्यानंतर पाहायला गेलाय की मयूर म्हणतोय आता निखिल बाद होता आता मला पूर्ण मदार माझ्या खांद्यावर टाकली की काय. दरम्यान धावसंख्या धावफलकावर आता मात्र 11 धावा 11 फॉर 1 विकेट्स. निखिल नावाचा हा मोठा मासा झाडाला अडकला गेलाय तंबूच्या आसराला परतलाय. दरम्यान नवीन फलंदाज विनीतकडे मोठ्या आशेने पाहिलं जाते. चांगला फटका क्लास लेदर क्रिकेटमध्ये यांचा खेळ मी पाहिलाय तोच खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघूया पंचाकडनं काय इशारतो आणि त्याच क्लासच्या रूपाने पंचाकडनं इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय 4 धाव्याने वाजवडीचे. धानुकडेमध्ये लेदर क्रिकेटमध्ये सर्वात जास्त मला खेळ आवडत असेल तर विनीत यांचा. काय क्लास त्याची खेळी असते. खालनं खेळत असतो जमिनीलगत फटके असतात. षटकारावर जास्त जोर नसतो मात्र चौकार पाहण्यासारखे असतात. खूपच सुरेख फटकेबाजी असते त्याची. बघूया पुन्हा तीच पाहायला मिळेल का. एक क्लास चौकार पाहायला मिळाला पुन्हा षटकातील पानापैट गुटनाट्यक तमाशा देख. या ठिकाणी थोडी छोटी अपील होती. त्या अपीलमध्ये एवढी ताकद नव्हती मात्र चांगला चेंडू हाताळायला लागला प्रत्येककडनं कमबॅक. एक चौकारा पाठोपाठ निर्धाव चेंडूची सांगता होते. या चेंडू मागे धावसंख्या आता स्थिर 15 धावांवर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे सारोटी संघाकडनं. त्याला प्रत्युत्तर देताना विनीत यांच्याकडनं एक चौकार आला होता. बघूया पुढचा चेंडू काय घेऊन येईल. हा प्रतीक चांगला फटका हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरलाय. दुसरा मासा गोड मासा हा जाळ्याला लागतोय. वाघराची जाळा टाकले तो वाटते सारोटी संघाने. बाद वाजवडीचे.
वाटते पूर्णतः 100% एफर्ट क्षेत्ररक्षणाद्वारे होताना दिसतोय. एक अलगच झेल टिपला गेलाय तो मात्र विनीत यांचा एक चांगला खेळाडू, तो क्लासिकल असा फलंदाज त्यांचा बाद केलाय. दरम्यान आता बघूया चौथ्या क्रमांकाचा खेळाडू अविनाशला पाहायला जातो. एक आक्रमक असा हा फलंदाज, एक जोरदार आक्रमण करत असतो, प्रत्येक वेळी आपल्या संघासाठी धावून येतो. त्याला चौथ्या क्रमांकावर प्राचारण केलंय संघाने. बघूया चौथ्या क्रमांकावरून काय करून दाखवतो. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू घातक असतो हे प्रत्येकाला माहिती आहे. दरम्यान अविनाशकडे पाहायला जात आहे डहाणू संघाकडनं. दरम्यान प्रत्येक एक चांगली गोलंदाजी हाताळतोय. दरम्यान चांगला गोलंदाजीचा प्रयत्न करण्या ठिकाणी ब्लॉकेज चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरलंय. या चेंडूवर कमीत कमी धावा येत असतात आणि एक धाव मात्र मिळणार. या षटक क्रमांक 2 संपलेला आहे. धावसंख्या धावफलकर जर पाहिली 2 षटकाच्या उत्तरार्ध 16 धावा. काय कम्माळीची या ठिकाणी गोलंदाजी केली, एका पाठोपाठ एका बाजूने जयेश याने मला वाटते 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात प्रतीक यांनी 6 धावा दिलेत. कमबॅक केले चारोटी संघाने. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 6 धावा असे मिळून 2 षटकात 2 विकेट्स घेऊन 16 धावांवर खेळतोय धाकटे संघ. खूप सुरेख असं वातावरण चिंचणीच्या क्रीडांगणालगत पश्चिमेकडून वाहणारा हा किनारा प्रेक्षणीय आणि दर्शनीय असं वातावरण निर्माण करून देतोय. खरोखरच कोडी बांधवांना शोभेल असं हे वातावरण, कारण जिकडे आपण खेळतो तिकडेच किनारा आहे आणि आपल्याला माहिती आहे मांगला समाज कुठे राहतोय, ते किनारपट्टीवर राहतोय. खेळ सुद्धा तिकडेच चाललाय. खरोखरच एक पर्वणी आहे आपल्या समाजासाठी खेळण्याकरता. असे वातावरण क्वचित तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटची पंढरी म्हणून चिंचणीला ओळखलं जातं आणि त्याच ठिकाणी आपण खेळताना दिसतोय. आणि आज चाललेला सामना आपण पाहू शकाल धाकटी अणू विरुद्ध चारोटे यांच्यात. प्रथमतः चारोटी संघाने 55 धावांचा टार्गेट सेट केलंय, आव्हान दिलंय धाकटी अणू संघाला. त्याचं प्रत्युत्तर देताना 2 षटकात 16 धावा कुठल्या गेलेत धाणू संघाकडनं आणि मौल्यवान 2 रत्न हे चारोटी संघाने त्यांचे गारद केलेत. बघूया 24 चेंडू 39 उलटी गिनती चालू. बघूया उलट्या दिशेने आता आमची मोजमापणी सुरू होणार गुणसंख्येची. दरम्यान मला वाटते सहकारी मित्र माझा नेहमी आम्हाला समालोचनाला साथ देतो, मात्र थोडसा बाजू सावरून गुण लिखण्याची अचूक भूमिका निभावत असताना भुवनेश्वर मेर 16 धावा 2 षटकाच्या उत्तरार्ध 24 चेंडू 39 धावांची गरज. दरम्यान जोरदार हिट. बघूया काय होईल या ठिकाणी. खाली असताना खेळाडू काही चुकी करणार नाही. मौल्यवान रत्न पुन्हा पुन्हा जावं लागेल तंबूच्या आसराला. वाजव डीजे मुकेश. अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेकडून आपण पाहायला जात आहे. यावर्षी चिंचणला सामन्यात मागील काही वर्षी नवपूरला सामने होते. त्या उद्देशाने पाहिलं जात आहे धाकटी अणू संघ उपविजेता संघ ठरला होता आणि त्या संघाची थोडीशी हालत खराब केली आहे चारोटी संघाने. 2022ला मला वाटते उपविजेता संघ हा धाकटी अणूकडे पाहिलं जातं. दुसऱ्या क्रमांकाचा हा संघ होता. त्यांची हालत थोडीशी खराब केलेली दिसते चारोटी संघाने. बघूया त्यांच्याकडे सक्षम खेळाडू आहेत, काही होऊ शकतं. शेवळ 11 खेळाडू त्यांच्याकडे मातब्बर आहेत आणि त्यांना भरोसा आहे त्यांच्या फलंदाजीवर. दरम्यान षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू, काय रिदम, काय लेन, अप्रतिम मार आहे या ठिकाणी नयन यांचा. नयनीय ज्ञाप्रमाणे नयन म्हटलं का डोळा आणि या डोळ्याची पारणे फेडण्यासारखा हा गोलंदाजीचं पृथक्करण नयन यांच्याकडनं पाहायला मिळतंय. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचं पृथक्करण. 2 चेंडू एकही धाव दिलेली दिसत नाही. महत्वपूर्ण 1 विकेट्स अवीच्या स्वरूपात नयन यांच्याकडनं. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे नयनकडनं आणि धावसंख्या धावफलकावर 16 स्थिर आहे. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा सामना करतोय फलंदाज प्रशांत. दरम्यान चांगला खोलवर टाकलेला चेंडू, जबरदस्त या ठिकाणी चेंडूचं पृथक्करण. प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काही भुवनेश्वर व्हेरिएशन पाहायला मिळतंय. ते नयनकडनं
पहिला चेंडू विकेट्स, दुसरा चेंडू डॉट्स आणि तिसरा चेंडू एक धाव. काय कमालीची या ठिकाणी जादूगिरी गोलंदाजी दिसते नयनकडनं. आणि खरोखर दडपणाखाली टाकला दबाव दिसतोय धानूवर, कधी दबाव येताना दिसत नाही. मी म्हटलं 2022ला उपविजेता संघ दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे आणि त्या संघाला थोडंसं शांत ठेवलंय या चारोटी संघाने. जबरदस्त कामगिरी. डिंग दरम्यान अजूनही त्यांची टुर्नामेंट मला वाटते बहाडला चालू आहे. षटकातील पुढील चेंडू चांगला या ठिकाणी बघूया इतका धावची होऊ शकतो. ओ या ठिकाणी वाचला सुखरूप आपल्या घरात फलंदाज. जबरदस्त या ठिकाणी एफर्ट क्षेत्ररक्षणाचं आणि अष्टक्षकांचं हे मिलन बघू शकाल. आणि असंच काहीतरी असावं लागतं. टीमवर्कने कामं करतायत चारोटी संघ, त्यामुळे या ठिकाणी अडचणीत टाकलं डहाणू संघाला. जबरदस्त कामगिरी चारोटी संघाला या ठिकाणी. तुमचं प्रशंसनीय मी म्हणेल या ठिकाणी जेवढे बी प्रेक्षक वर्ग असेल ना तुमचा खेळ पाहून खुश आहेत. जबरदस्त कामगिरी चारोटी संघ. आम्ही सुद्धा यासाठी कौतुकसाठी पात्र आहेत तुमच्या या खेळीसाठी. खरोखरच कौतुक करायलाच हवं. नवीन संघ आहे तुमचा या ठिकाणी, मात्र या चांगल्या संघाला तुम्ही चुरस निर्माण करून देत आहेत. षटकातील पुढील चेंडू नयन घेऊन येतोय, सामना करतोय प्रशांत. दरम्यान थोडसा अडचणीत वाढ या ठिकाणी. रनअप चुकलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. 16 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावर 18 धावा. 16 चेंडू टाकल्या गेल्यात चारोटी संघाकडनं. धावसंख्या 16 आणि मौल 18 आणि मौल्यवान 3 रत्न टिपले गेलेत चारोटी संघाकडनं. षटकातील पुढील चेंडू खराब चेंडू. माझा खराब चेंडू धावा घेईल का? आणि चढलाय उंचावर आणि पुन्हा सुवर्ण संधी प्रशांत. अशी संधी मिळणं भाग्य लागतं आणि असं भाग्याचं सौभाग्य करले की काय माहिती नाही तो प्रशांत. आणि धावसंख्या मिळते 1. अजूनही धावसंख्या 19. खराब चेंडूवर कधी कधी म्हणतात ना ललचावला चेंडू दिला होता आणि ललचावण्याच्या चेंडूवर बाद होता वाचला प्रशांत. आणि लालच बुरी बला लॉलीपॉप कॅच सुद्धा होता पण ते घेता आला नाही त्या क्षेत्ररक्षकाला. हा आपल्या मांगेली भाषा बोलताना कॅच डोरलो जरा फाटली हे बोलता येईल. जरा हिली नाही म्हणजे जरा फाटली बघा. मला वाटतं वाघरा जरा होती तर गोरमासा माहिती ना खाय फावून जाता. लास्ट चेंडू शेवटचा. धावसंख्या 19. बघूया नयन षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. सामना करतोय मयूर. चांगला फटका मिड विकेट क्षेत्रात जाईल का नाही. या पुन्हा संधी मिळते डहाणू संघाला. प्रशांत पाठोपाठ मयूर सारखा तुम्ही मौल्यवान रत्न गमावला म्हणेल. कारण त्यांना संधी देणं म्हणजे पायावर कुऱ्हाड मारले. तुम्ही पायावर कुऱ्हाड मारले. तुम्ही मयूरचा कॅच सोडलाय. मयूरांना पाहायला जात आहे एक आक्रमक. कारण ग्रामीण विभागामध्ये मयूरचं नाव जास्त आहे. नामांकित यादी जोडणारा हा खेळाडू आहे. पुढच्या वर्णासाठी माझा सहकारी मित्र डहाणू गावातील आहे आणि त्यांचा संघ खेळतोय. मला वाटते पंकजी या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी आम्ही सज्ज करतोय. या मात्र चारोटी संघ मात्र काहीतरी मिस्टेक करायला लागले. बॅक टू बॅक 2 कॅच डोरला. आणि काय कुणा कॅच डोरला तुम्ही? मयूर सो ज्या बापू क्रिकेट क्षेत्रामध्ये नावाजलेलं एक इतिहास रचिलं. इतिहासामध्ये विचार करायला गेला बापू नाव कवडा होतं हेमन मर्द्या. त्या पोरा तुम्ही कॅच सोडलं. बाप जैसा बेटा हजिकला हे वातावरण या पोरामध्ये जबरदस्त खेळी खेळता आणि त्याला तुम्ही संधी दिल्या खल्लास. आता तो मात्र पूर्ण फायदो घेऊन मला तरी वाटतं पण भोग्याला लागेल तुम्हाला. या फळ मात्र चारोटी संघाला भोग्याला लागेल. आणि आता मात्र 18 बोलात 35 धावाई गरज. यांच्यामध्ये डागती डहाणू संघामध्ये 1 गेलो तर 1 हजिकला प्लेयर आहेत. आता अजूनपर्यंत गण्य आहे, अजूनपर्यंत कल्पेश आहे, अजूनपर्यंत कर्तव्य आहे. हे तगडी प्लेयर आहेत. अजून तो हार्दिक आहे. म्हणजे अजूनपर्यंत 4-5 बॅट्समॅन आहेत त्यांच्याकडे. म्हणजे काही कमी नाही मिळेल या प्लेयर डागटी डहाणू संघाखाने. पण चारोटी संघ सुद्धा तजिकली बॉलिंग करायला काय बॉलिंग टाकेला. हे मात्र थोडंसं बॉलरला थोडं यश नाही भेटलं कारण 2 कॅच उडला. कायच बॉलिंग टाकेल ते नयनजून. आता मात्र परत एकदा प्रतिकायले ओव्हर घेऊन बघा या मात्र फुलटो चेंडू होतं परंतु हरकी कलेक्ट झालं नाही. स्क्वेअर लक्ष देशाने 1 धाव मात्र पूर्ण करतील. धाव संख्या झाली ती 21. या मात्र 2 फुलटो चेंडू चुकीला. प्रशांतला सुद्धा फुलटो बोलालतो त्यानं सुद्धा चुकीला. आता मात्र मयूरजून सुद्धा चुकील. कोको होता मिस्टेक होता जजमेंट चुकता आणि ते परिणाम मात्र जबरदस्त. काय खेळी खेळायला लागले दोघे. आणि हे मात्र बॉलरचं कौतुक करायला लागले. धाकटी डहाणू संघ हरकेला थांबिलं म्हणजे
खव्या काम नाही. आणि हे मात्र आपलं संतोष मर्दे साहेबला थोडंसं टेन्शन आहे आमचा संघ जाण का नाही तो नाही बरोबर टेन्शन आलं ना सबन आपला बरोबर त्यांनी एक मंत्र दिलं काय मला काय टेन्शन आहे सबन आपलाच आहात. जीवात कॅच गेल्यानंतर जीवात जीव आले आणि संतोष बाबा वरती सबन आपण बोलताना आतड्या वरती आलता ते संतोष बाबा पण आतड्या वरती आले असतील कारण की कॅच डोरला बरं वाटलं संतोष बाबूला पण परत एकदा लेफ्ट हँड बॅट्समॅन प्रशांत या मात्र यस मोठा फटका येतो चेंडू निघून चाल आर पार तडी पार मांगेला सुरमाय षटकार डीजे. बघा तुम्हाला परिणाम मात्र आता भोगायला लागेल कारण की हा पण कॅच सोडील तो आणि आता परिपूर्ण फायदा घ्यायला लागले प्रशांत 16 चेंडूत 28 धावाही गरज बघूया 16 चेंडू 28 आता मात्र प्रतीक थांबवीन का नाही विसरत पडला त्याला बॉल कोणतं टाकू चालू टेंडकनच्या आईले परत फुलटो चेंडू परंतु फायदो घेतले कव्हर पॉइंटला चेंडूला ढकलून अशीच दिशा दिलती परत येता मांगेला सुरमाई गिनती चालू केली धाकटी डानू संघाने संधी दिले संधी सोना मात्र करायला लागलं प्रशांत आणि मयूर 15 बोला 24 धावा एक गरज 15 चेंडू 24 धावा आणि आता मात्र प्रतीकला काहीतरी करायला लागेल कारण की एक षटकार आणि आता एक चौकार मस्त एक गती दिली कारण की गॅप होतो पूर्ण आणि त्या गॅपचा पूर्णपूर फायदा घेतला या प्रशांतून मस्त फक्त ढकलून लावलं परत एकदा प्रतीक आता मात्र यस सरळ बुंदट टाकिलो आपल्या बोलताना कोविड टाकिलो बॉल त्याच्याकडे कोविड बॉल टाकिलो काय आमचं नाही तर डॉट चेंडू चांगलं कमबॅक प्रतीक यांचं 14 चेंडू 24 धावांची गरज बघूया अजूनपर्यंत सध्या दोन्ही संघ मातंबरा चांगला बॉलर चारोटी संघाकडे बघूया आता जर मॅच जिंकवेन तर बॉलरला मात्र काहीतरी चमत्कार करायला लागेल चारोटी संघ परत एकदा सज्ज प्रतीक या मात्र परत एक चांगलं बॉल परंतु किपरला काम झालं नाही आणि थर्ड मॅनच्या दिशेने बॉल गेले एक धावा पूर्ण केले यस दुसऱ्या धावाटी कॉल असेल या मात्र यस पूर्ण एकदम सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या कॉलला थांबील तर परंतु प्रशांतला माहिती तर मी धावलो तर मयूरला धावायलाच लागेल आणि एक सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या तर गुड रनिंग द बिटवीन द विकेट आणि 2 धावा अखेर धाव संख्या धावफुल करायला लागले ती 33 धावा बघूया आपला आता मात्र काही दिवस बाकी आहेत आता सुद्धा आपले बोटे सुद्धा या बंद होतील आणि या काही दिवसामध्ये काहीतरी आपल्याला मच्छीमारी करायला लागेल स्टॉक साठवून ठेवायला लागेल आणि तेच काम आपले धाकटी डाणू बोटेवाले सुद्धा करत असताना या मात्र चांगलं फटको एक कॉर पॉईंटच्या दिशेनं एक धाव पूर्ण केल्या धावसंख्येत बार धावसंख्या झाल्या ती 34 या मात्र षटक खपले आता मात्र उर्वरित 2 ओव्हर मध्ये 12 चेंडूत 21 धावा गरज बघूया थोडी टफ मॅच आहे चांगलं टफ दिलंय चारोटी संघाने एवढं चांगलं संघ आहे आणि त्यांना थांबवून ठेवले बघूया 12 चेंडू 21 धावा ठीक आहे चेंडू 21 धावा ही गरज आणि समोर आता 2 मोठे बल्लेबाज प्रशांत आणि मयूर बघूया पापन मागच्या जमान्यात काय म्हणजे जुन्या पुराण
एरमणी काळामणी त्यांच्या बापन काय ना तो जर यूट्यूब असतं मला वाटतं हेमंत मर्दाचं यूट्यूबवर असतो आणि त्या व्हिडिओ आत्तापर्यंत असते. मला वाटतं त्याला इंडियामध्ये पण खेळे संधी आलती पण आम्हाला हे थोडं कानमत मैदानाच्या आत कोणी जायचं नाही चारोटी संघ नाही तर पॅनल्टी दिली जाईल. लक्षात घ्यायचं कोणताही संघ मैदानाच्या आत बाहेरचा खेळाडू जायचं नाही तिथे. तेच तर मी मयूरचा म्हणजे बॅटिंग बघायला तो कवा पण आला ना डायरेक्ट हिट. आज मला तर पहिल्यांदा मी त्याला बघतील थोडं शांतपणे खेळायला लागलं कारण की त्याला माहिती आहे समोरचं एक फुकटचं विकेट गेलं. निखिल अकरे एक चांगलं बॅट्समॅन आउट झाले. परत मिंगे परत एकदा नयनला संधी दिली बघूया. 12 चेंडू 21 धावा. नयनची मागच्या ओव्हरचा विसर केला तर फक्त 4 धावा खर्च करील त्याने. एक विकेट घेतलं. जबरदस्त बॉलिंग टाकील ती आणि स्पेस आहे या गोलंदाजकाने चांगली बॉलिंग टाकीत. आता परत एकदा दुसरी ओव्हर घेऊन आले वैयक्तिक आणि संघही 5वी ओव्हर. परत एकदा मयूर या माता प्रशांत बघूया मिड विकेटच्या अंत फटकं मारले. 21 धावा भेटेन. धावसंख्येत धावसंख्येत झाली ती 35. आता मात्र 11 चेंडू 20 धावा. आता मात्र मयूर मरते. वाया दिशेवर बॉल मारा म्हणजे कठीण काम असतं पण मयूरकडे ताकद आहे. थजिकली बॅट टाकीत त्या बॅटीला बॉल लागणार नक्की. मला वाटतं 12 जण प्रयत्न मात्र करील तो परंतु फसल तो पण आणि त्याला संधी दिले चान्स दिले बघूया. संधी सोनं करेन का नाही लक्ष मात्र असेल. अय्यम मात्र नयन मात्र नक्की थांबून ठेवून या फलंदाजाला ज्या पद्धतीने बॉलिंग टाकेल कारण की आता जर शॉर्ट बॉल टाकेल तर नक्की स्क्वेअर लेग दिशेने छग्गा मारेल कारण की त्याला फक्त स्टेट ड्राईव्ह खेळ कारण की स्टेट ड्राईव्हला बॉल निघे नाही. या पिच अंदाज जर घेतला तर बरोबर बॉल टाकलो काय बॉल टाकलं सरळ बुंद्या. आता मला तर जेमतेम असलं पण पंच बघू काय अंकन. चला 2200 रुपयात 21 धावा भेटे ना या मात्र अचूक लक्ष वाईट नाही भेटे कारण की मला वाटतं स्टम्पच्या वर्षात बॉल गेला जमतेम वाचलो नाही तर मला वाटतं स्टम्पच उडून देतो यो बॉलर. जबरदस्त 160 धावा घेतले. धावसंख्येत धावसंख्येत झाले ती 36. आता मात्र 10 चेंडू 19 धावा. 10 बोला म्हणे 19 धावा ही गरज आहे. मात्र प्रशांत आतापर्यंत वैयक्तिक 16 धावावर खेळता प्रशांतला सुद्धा संधी कारण की हवा त्यांना साथ द्यायला लागले आणि 7वर मारीन का नाही लक्ष आहे ना. या मात्र यस मोठं फटकेत और लॉंग ऑफच्या दिशेने एक मोठं फटकं मात्र आपल्याला बघायला भेटतं आणि मायनस मनी व्हायला लागले. बघूया परत एकदा नयन या मारायला घेतील तो पण बॅटर काय हरकेले नाही. चेंडूला गती होते चांगलं कमबॅक नयन यांचं आणि डॉट चेंडू येते डॉट नाही सॉरी एक 60 धाव पूर्ण करून घेतलं. धाकटी डानू संघ धावसंख्येत धावसंख्येत झाली ती 41. आता मात्र 8 चेंडू 14 धावा. आता अजूनपर्यंत मयूर आहे त्यांच्याकडे अजूनपर्यंत बॅटर्स आहेत. गणे आहे कर्तव्य आहे हार्दिक आहे कल्पेश आहे. बघूया मात्र मोठा फटका अजून बघायला काय भेटलं नाही. मयूरच्या बॅटिंग म्हणजे अजूनपर्यंत एवढं टिकले पण एक शब्द नाही बघायला भेटले. बघ हे पहिल्यांदाच चालेल मला तरी वाटतं. परत एकदा मयूर यामध्ये यस मोठा फटका लॉंगच्या दिशेने आणि कॅच होतो. चांगले प्रयत्न तर नक्की आपल्या संघाटी 4 धाव वाचविलेत या प्लेयर जून मला वाटतं कॅच होतो पण थोडंसं जजमेंट चुकलं आणि 21 धाव भेटेल. काय सुरेख फिल्डिंग बघायला भेटले आपल्याला. चला कोणी जेवायचं बाकी असेल तर प्लीज जेवायला जायचं. तुम्हाला तुमच्या परत सगळ्या संघांना कुपन पोहोचवलेत तर प्लीज थांबा. डहाणूची मॅच आहे तर मॅच झाले तर आणि आता मात्र 7 चेंडू 13 धावा ही गरज. आता मात्र प्रशांत आहे शेवटचा बॉल आहे. बघूया नयन चांगली ओव्हर आपल्याला बघायला भेटली. 4 रन खाल्यानंतर सुद्धा चांगली ओव्हर टाकीताना दिखायला लागले नयन. परत एकदा प्रशांत यस मोठा फटका पावला उपयोग केलं आणि फक्त बॉलाला दिशेला दिली आणि परत एकदा आपल्याला बघायला आलं मांगेला सुरमाई षटकार डीजे.
सोने केला. लेफ्ट हँड बॅट्समॅनचा कॅच होड्या खाव्या का म्हणजे एकदम तुम्हाला चुकी महागात पडायला लागले. कारण की या मैदानावर आम्ही कालच्यापासून मॅच बघायला लागल्यात. लेफ्ट हँड बॅट्समॅन मात्र एकदम सेट होता आणि चांगली बॅटिंग करीता तो. आणि लेफ्ट हँड बॅट्समॅन म्हणजे घातक असतं क्रिकेटच्या क्षेत्रात बघायला गेलं. आणि तुम्ही त्या कॅच ओढलं परिणाम मात्र तुम्हाला आता भोग यायला लागला. धावसंख्या झाली ती 48. चला शेवटची ओव्हर घेऊन आले. शेवटची ओव्हर आकाश बघूया ऑलराऊंडरची भूमिका पार पडायला लागले चारोटी संघटने. आणि 6 चेंडू 7 धावांची गरज. सहा चेंडू 7 धावा. आता मात्र आकाश बघूया. आकाश थांबून ठेवून समोर आहे मयूर मर्दे, एक मोठं नाव पालघर जिल्ह्यातला. तो सुद्धा आहे. मयूर सुद्धा एक नाव असलेलं प्लेअर आहे. ताजा मावरा गरा त्यांच्या 10 12 बोटे आहेत. त्याला काय कमी आहे मावरे आईला हरगा खा. हे काय बघितला. आता मात्र ताकदीच्या जोराला नक्की लोणचा पापडचं जोर आयलं धाकटे डाणू संघ. कारण ज्या पद्धतीने बॉलिंग केली ते जबरदस्त. आता मात्र थोडंसं त्यांनाच महाग पडलं कारण की या 2 फिल्डरचा तुम्ही कॅच सोडला त्या परिणाम मात्र भुग्याला लागला. मस्तपैकी खेळायला लागला परंतु काहीतरी चुकला आणि या मात्र सामना मात्र समाप्त होता. पण जबरदस्त टफ दिली चारोटी संघ. कारण की पालघर जिल्ह्यातलं एक नामांकित संघ धाकटी डाणू संघ त्यांना तुम्ही एवढी टफ दिली. चांगला प्रयत्न करेल तर विकेट घ्या पण प्रयत्न केला. दोन्ही चांगला प्लेअर तुम्ही आउट करेल तर परंतु तुमची चुकी काहीतरी महागात पडली. जर या दोन प्लेअरचं कॅच सोडलं नसतं तर मला वाटतं आतापर्यंत चारोटी संघ पडद्यामध्ये असतं. त्याला जो जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. आणि धाकटी डाणू संघाला पुन्हा एकदा विनंती करतो आपली सभासद फी नोंदणी करून घ्यायची आहे प्लीज. राहुल पागदरे, निखिल अकरे तुम्हाला कडकडीत विनंती आहे आपली सभासद नोंदणी करून घ्यायची आहे नाहीतर तुम्हाला पुढचा सामना खेळून दिला जाणार नाही. सर या मॅच मधलं मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरता मिस्टर प्रशांत तांडेल, मॅन फ्रॉम धाकटी डाणू. प्लीज कम टू स्टेज. प्रशांत तांडेल मॅन ऑफ द मॅच. चला टॉस्को बॉस कक्षातही याव्या. आणि मी आता मात्र माईक सुपूर्द करता आमच्या भुवनेश्वर भाऊखाने. तर नक्कीच प्रशांत यायचं. प्रशांत तांडेल मॅन ऑफ द मॅच. टर्निंग पॉइंट मॅचला विन करण्याचं सौभाग्य घेतलं. संधी मिळाली पहिल्या चेंडूवर. नक्कीच कॅच ज्या वेळेला ड्रॉप झाला उंच टोला होता मिड विकेटला आणि नक्कीच कदाचित सूर्यांच्या किरणाने साथ दिली म्हणावी लागेल प्रशांत याला. कारण ज्या पद्धतीने मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने जजिंग सुरेख केलं होतं परंतु सूर्याच्या किरणाने केला घात आणि तो सेट ठरला या सामन्याचा मानकरी तो आहे प्रशांत तांडेल. घेईल यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि पुरस्कार वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे संतोषजी मर्दे सरांना. नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. यायचं आहे प्रशांत. सुरेख खेळ. नक्कीच मयूरने मात्र संयम बाळगला. आज पहिल्यांदा त्याचा संयम बघितला. शेवटच्या क्षणाला मात्र दमदार फटका आणि सुरेख षटकाराने मात्र सामन्याला खेचून आणण्याचं सौभाग्य दाखवलं. निखिलला मात्र आज नक्कीच
फुकटच्या चेंडूवर मात्र रनआउटच्या माध्यमातून जावं लागलं. तर नक्कीच प्रशांत अभिनंदन आहे आणि संतोषजी मर्दे यांच्या शुभ हस्ते अखिल भारतीय मागेला समाज परिषदच्या माध्यमातून ही व्हाईट कॅप प्रदान केली जाते आहे. तसंच मालिकावीरसाठी छोटीशी ट्रॉफी आपल्याकडून प्रदान केली जाते आहे. अभिनंदन याचं प्रशांत व्हेरी गुड, वेल प्लेड आणि अभिनंदन आहे पुन्हा एकदा. चला डिंगडॉंग देखील घेऊन या. आमची शुभेच्छा आहे धाकटी धनु संघ डिंगडॉंगच्या पुढच्या सामन्यासाठी. तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपल्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांचं नाव गाजतंय, मागेला समाजाचं नाव गाजवतात, वरोर एक्सप्रेस नावाने प्रख्यात असा हा गोलंदाज, ज्या पद्धतीने ISPL मध्ये श्रीनगर के वीर या ठिकाणी गाजवलं प्रज्योत अंबेरे यांची देखील उपस्थिती आहे. तसंच सगळ्यांचा लाडका गिवलीचा सुपुत्र राकेश प्रभू यांची देखील आजच्या या सामन्यासाठी इकडे उपस्थिती आहे. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो आहे. नक्कीच सामना आपला नंतर आहे, परंतु आज आपल्या समाजाचे सामने आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे. नक्कीच कौतुक करण्यासाठी, आपल्या समाज बांधवांचं कौतुकासाठी ते सामना बघता आहेत. आणि नक्कीच मी त्यांच्याशी भेटलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं नक्कीच पंच काय जबरदस्त आहेत. इकडनं आपल्या खेळाडूंना शिकायला भेटेल थ्रो बॉलिंग कसं आहे. असा एक मेसेज मला प्रज्योतने सांगितला की असेच पंच पाहिजेत, तेव्हा आपल्या समाजातील जे काही गोलंदाज आहेत त्या गोलंदाजांना कला शिकायला मिळणार आहे. आणि नक्कीच आमच्या पाठोपाठ देखील तुम्ही देखील नाव गाजवावं, टेनिस क्रिकेट विश्व गाजवावं, समाजाचं नाव मोठं करावं, अशा शुभेच्छा देखील त्यांनी माझ्याकडे दिलेल्या आहेत. तर दोघांचं देखील शब्दसुमनाने मी हार्दिक स्वागत करतो आहे. वळतोत आपण दुसऱ्या सामन्याकडे. या वेळेला पुढचा सामना जो खेळला जाणार आहे मुंबई माहीम ब विरुद्ध कांबोड्या यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय पप्पू चांबरे यांना समालोचनासाठी. धन्यवाद जी. अखिल भारतीय मांगेला समाज परिषद कुठेतरी संकल्पना आखली गेली. 25 वर्ष या ठिकाणी सातत्यपूर्ण या ठिकाणी जोपासना केली गेली आणि जर प्रत्युत्तर देताना रौप्य महोत्सव. चला दोन्ही संघाचे 12 खेळ यायचे. कांबोडे संघाचा 12 खेळ आलेला आहे, त्याप्रमाणे माहीम संघाचा 12 खेळाडू उपस्थित आहे. दोन्ही संघाचे 12 खेळ या ठिकाणी त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आपण हजेरी लावलेली आहे, कारण युट्यूबच्या द्वारे आपण हा सामना पाहतोय आणि प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे की आपला 12 खेळाडू सामन्याच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे. दरम्यान प्रथमतः या ठिकाणी कांबोडे विरुद्ध मुंबई माहीम यांच्यात नाणेफेकीचा कॉल झाला. त्यात नाणेफेकी हा माहीम संघाने जिंकलेला आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजी करायला आमंत्रित केलं आहे कांबोडे संघाला. दरम्यान फलंदाज पंकज एका बाजू नॉन स्ट्रायकर पंच 22. खूपच आक्रमक असे हे स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर असे हे दोन्ही फलंदाज. दरम्यान अखिल भारतीय मांगेला समाज परिषदाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण 25 वर्ष या ठिकाणी जी जोपासना केली, रौप्य महोत्सव आपण पाहू शकेल. चिंचणच्या क्रीडांगणावर भव्य दिव्य असं हे मैदान 2025 साली आपण चिंचणच्या क्रीडांगणावर पाहतोय. दरम्यान पंचांकडनं सिग्नल येतोय गुण लिखणाला, हात उंच केलेत. दरम्यान गोलंदाज आदर्श, बघूया आदर्श